धाराशिव जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या 6000 घटली आहे। सेमी इंग्रजी बंद केल्याने विद्यार्थी पटसंख्या घटल्याची माहिती आहे। शालेय गणवेश वाटपाच्या निमित्ताने ही बाब उघडकीस आली आहे। गतवर्षी संच मान्यतेनुसार खरं तर तब्बल 245 शिक्षकांची पदही कमी झाल्याची माहिती आहे। 2013 पासून 2023 पर्यंत जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी चालली, परंतु का कुणास ठाऊक 2023 ला अचानकच सेमी इंग्रजी बंद पाडली। आणि ही बंद पाडल्यानंतर आजची अशी परिस्थिती आहे की जिल्हा परिषदेने ज्यावेळेस विद्यार्थ्याचे गणवेश वाटले त्यावेळेस या वर्षी लक्षात आलं की 93,478 विद्यार्थ्याला गणवेश गेलेत। मागच्या वर्षी त्याच विद्यार्थ्याचे गणवेश बघितले तर 99,000 पर्यंत गणवेश वाटले। म्हणजे साधारणतः या वर्षी 6,000 ची पटसंख्या विद्यार्थ्याची कमी झाली। असे 96,363 विद्यार्थ्यांसाठी गणवेश चा निधी प्राप्त होता। त्यापैकी 93,478 हे एकूण आपले लाभार्थी आहेत। त्या सर्व लाभार्थ्यांना यावर्षी आपण गणवेश वितरित केलेला आहे। 2 गणवेश साधारणतः आपण देतो, पहिला जुलै महिन्यामध्ये आणि दुसरा जो गणवेशाचा निधी येतो ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये आला होता। आतापर्यंत आमच्या अहवालानुसार सगळ्या विद्यार्थ्यांना 2 गणवेशाचं वाटप झालेलं आहे। पहिल्या आणि दुसऱ्या गणवेशाच्या लाभार्थी संख्या जी आहे ती साधारणतः 3,000चा त्याच्यामध्ये फरक आहे। जिल्हा परिषदच्या शाळांची जी विद्यार्थी संख्या आहे ती थोडीशी कमी झाल्याचं निदर्शनास या आकडेवारीवरून दिसून येतं। काँग्रेस पक्षात कोणी कोणाचं ऐकत नाही। काँग्रेस पक्षाची अवस्था फार खराब झाली असं बावनकुळे म्हणतात। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। ये काँग्रेसच्या कार्यकर्त्याला वसमतमध्ये विचारलं, तुम्ही काँग्रेस का सोडतायत? त्यांनी सांगितलं, साहेब आमचा कोणी वाली राहिला नाही, कोणी कोणाचं ऐकत नाही, कोणी कोणाचा पायपोस राहिला नाही, काँग्रेस पार्टीत काही राग राहिला नाही, काँग्रेस पार्टी ही दिवाळखोरी करत चालली आहे। एक तर कार्यकर्ता असा म्हणाला, रमेशजी की आमचे वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहत नाही, नाना पटोले वडेट्टीवारचं तोंड पाहत नाही, दोघे मिळून त्या हर्षवर्धन सपकाळला कोणी विचारत नाही, तिघा मिळून धीरज देशमुखला कोणी विचारत नाही, आणि दोघे मिळून राहुल गांधीला कोणी विचारत नाही। सिंधुदुर्गात शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचच्या वतीने आंदोलन करण्यात आले। शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। 15 मार्च 2024 शासन निर्णय रद्द करा, शाळा वाचवा शिक्षण वाचवा च्या वतीने ही मागणी करण्यात आली। कसं आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आज शैक्षणिक वातावरण आणि शैक्षणिक वाताहत हा शब्द वापरेन मी, होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, भीती निर्माण झालेली आहे। आणि ती भीती समाजातील बहुजन समाजातील लोकांमध्ये आज निर्माण झाली आहे। आणि त्या अनुषंगाने आज केवळ शाळा वाचवण्यासाठी, केवळ शिक्षण वाचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुजन समाज, तळागाळातील समाज आज या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज एकत्र आलेला आहे। आज या ठिकाणी उत्स्फूर्तपणे ओरस या ठिकाणी हे आंदोलन छेडण्याचा प्रथम प्रयोग आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि मुख्यतः यामागचं उद्दिष्ट जे आहे, वेतुकर सर यांच्या नेतृत्वाखाली सगळे आम्ही एकवटलो आहोत। इथे कोण नेता नाही आहे, परंतु शाळा वाचली पाहिजे हा महत्त्वाचा एक जो निर्णय आहे त्या दृष्टिकोनातून ही मंडळी सगळी एकत्र आलेली आहेत। सर्वसामान्यांची जी मुलं आहेत, गरिबांची मुलं आहेत, ती अशा पद्धतीने 10-10 किलोमीटर 20-20 किलोमीटर फी देऊन कधी शिक्षण घेऊ शकणार नाही, आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ती शिक्षणापासून निश्चितपणे वंचित होऊ शकतील। आणि आता जो GR काढलाय तो GR जर रद्द केला नाही तर त्याचे दुर्गामी परिणाम या ठिकाणी शासनाला भोगावे लागतील असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।